25 मे 2024 संध्याकाळी 5:01 माझ्या सियाचा जन्म झाला. त्या ऑपरेशन थिएटर बाहेर फक्त मी आणि माझ्या मावशीचा मुलगा अमित, आम्ही दोघंच होतो. आणि अशी भीती वाटत होती कारण अचानक सगळं झालं. काय तारीख दिली त्या दिवशी न येता आधीच डिलेवरी झाली आणि मुलगी झाली मला. तर सिया एकदम व्यवस्थित होती. सरांनी लगेच मला म्हणजे दाखवलं त्यांनी तिथं फोटो वगैरे. आणि त्यानंतर मग मी मम्मीला वगैरे घरी फोन केला. मग ते यायला निघाले. पण त्या क्षणी माझ्यासोबत फक्त अमित होता, बाकी कोणीही नव्हतं. तो दिवस आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता की तो कधी विसरू शकत नाही. आणि त्या दिवशी सिया आयुष्यात आली. आता सिया आयुष्यात आल्यानंतर पुढच्या गोष्टी होत्या त्यासुद्धा करायच्या होत्या. वाटणाऱ्यांना असं वाटत होतं की ह्याच्याकडे खूप पैसे आहे, सगळं ओके होईल आता टकाटक आहे. पण सिरियल सिच्युएशनमध्ये माझ्याकडे काहीच पैसे नव्हते तेव्हा. 2 दिवसांनी जेव्हा डिलिव्हरीचा डिस्चार्ज करायचा होता त्यावेळेस मी अक्षरशः थोडे पैसे ॲडजस्ट करून मुथूटला जाऊन तिथं काय ठेवून तिथून पैसे घेऊन मी डिस्चार्ज केला. अशा सिच्युएशनमधून मी म्हणलं पुढं जावं आणि असंच पुढं येत राहिलेलो आहे मी. पण वाटणाऱ्यांना हेच वाटतं की ह्याच्याकडे गाडी आहे, हे ते, म्हणजे ह्याच्याकडे खूप पैसे आहेत. तर रिअल कंडिशनमध्ये असं नव्हतं. प्रत्येक वेळेस मला खूप खडतर प्रयत्न करावे लागलेले आहेत. दिसताना समोरच्यांना वाटतं की सगळं इझी आहे, पण जे अनुभवतो ना त्याला माहिती असतं. आता त्यानंतर कशा गोष्टी झाल्या, काय झालं हे नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया.